मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात गळती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं मनसेकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली। बोगद्याला गळती लागल्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन सध्या प्रवास करतात। याच पार्श्वभूमीवरती आता काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं मनसेकडून नाराजी व्यक्त झाली आहे। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी या संपूर्ण बोगद्याची पाहणी करून नाराजी व्यक्त केलेली आहे। ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी आता मनसेकडून करण्यात आली आहे। तर सदरचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून करोडो रुपये पाण्यात गेलेले आहेत। याला ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असून त्याची चौकशी करावी, अन्यथा मनसे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिलाय। मी आता कोल्हापूर रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा आपला नातूनगर बोगद्यामध्ये आहे, कशेडी बोगद्यामध्ये आहे। आता याला चालू होऊन कदाचित एकच वर्ष झालं असेल। ह्या एक वर्षामध्ये या सगळ्या टनेलला बोगद्याला प्रचंड प्रमाणात गळती लागलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे तर केलेलं नाही। त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। मला एक ह्यातनं गोष्ट आपल्याला सांगायची वाटते की मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते तर इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे। प्रशासनाला विनंती आहे की ह्या टनेलमधनं पाईपलाईन करून आमच्या खेडला पाणी द्यावं, अशी परिस्थिती या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एवढा करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत। त्याला हे प्रशासन जबाबदार आहे, ठेकेदार जबाबदार आहेत। यांच्यावरती खातेनिहाय चौकशी होऊन यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे, याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आत्ताच्या विधानसभेमध्ये। आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निकृष्ट दर्जाचा हायवे किंवा खराब हायवे त्यांनी हे केलेला आहे, तर चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते, चांगल्या पद्धतीचे टनेल आम्हाला या ठिकाणी हवे आहेत। हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासीय सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू, एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो।